कार्यक्रमाला बोलवलं आणि सत्कार केला त्याबद्दल मी पहिल्यांदा आयोजकांचे आणि आपले सगळ्यांचे असणारे आभार मानतो. सन्माननीय व्यासपीठ, महात्मेजी आणि इतर सगळी मंडळी, हँडल वाचताना त्या ठिकाणी बरीच मोठी मोठी माणसं याला हजर लावणार आहेत अशी असणारी परिस्थिती, काही जणांनी हजेरी लावली अशी असा सुद्धा भाग. सुरुवातीला ज्या ठिकाणी अध्यक्ष जे आहेत विजयराव मोरे, यांना असताना अनेक वर्ष आम्ही लहानपणापासूनच त्या ठिकाणी असताना ओळखतो. त्यांची असणारी एक लढाई शरद पवारांबरोबर झालेली आहे हे आपल्याला विचारून त्या ठिकाणी चालत नाही. आणि इलेक्शनच्या माध्यमातून कदाचित त्यांच्या असणाऱ्या साथीदारांनी त्यांना साथ दिली असती तर जे एका मुस्लिम उमेदवारांनी कराडमध्ये पहिल्या निवडणुकीमध्ये इतिहास घडवला होता, पण रिकाउंटिंगमध्ये पुन्हा असताना तो इतिहास फिरला. तेच कार्य असताना विजयराव मोरे यांनी असताना बारामतीमध्ये केलं असतं. हा आमचा असताना सगळ्यांचा त्यावेळेसचा कायच होता. पण तो इतिहास जमा झाला असं मी त्या ठिकाणी म्हणेन. विजय मोरे यांचा असणारा लढा हा सातत्याने चालू राहिला आणि त्यांना अनेक जण असताना सहकार्य करतात अशी असणारी परिस्थिती आहे. या व्यासपीठावरती असणारं अधिकारी नितीन वाघमोडे आहेत, त्याच्याचबरोबर आयएस अधिकारी या ठिकाणी नयनाताई गुंडेजी आहेत, इतर सगळीजण आहेत. पण मी असं म्हणेन की इथे काही गोष्टींचं असताना अधिवेशन असल्यामुळे स्पष्टपणे मांडणं हा महत्वाचा आहे. मला काय पंतप्रधान व्हायचं नाही, मुख्यमंत्री व्हायचं नाही किंवा मंत्री सुद्धा व्हायचं नाही. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की हे व्यक्तिगत लाभ आहेत. परंतु ज्याच्यासाठी या ठिकाणी महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, बाबासाहेब असतील किंवा शिवाजी महाराज असतील, त्यांनी असणारा जो लढा उभा केला तो सर्वसामान्य बहुजन वंचित जो आहे त्यांच्यासाठी लढा उभा केला. आज असताना मराठा समाज म्हणतो की शिवाजी महाराज आमचा आहे, आम्ही म्हणतो भाऊ तुमचा आहे. आम्ही काही त्याच्यामध्ये म्हणत नाही, फक्त एकच उत्तर द्या की शिवाजी महाराजांना असताना महात्मा फुलेंना शोधावं का लागलं याचा इतिहास आम्हाला पहिल्यांदा सांगा. कदाचित महात्मा फुलेंचा पोवाडा नसता आणि त्यांनी असणाऱ्या शिवाजी महाराजांना इतिहासातून शोधून काढून दिलं नसतं तर आमच्या पिढीला सुद्धा शिवाजी महाराज कधी कळला नसतं. पण तोही मी असं म्हणेन इतिहास जमा आहे असं त्या ठिकाणचा भाग आहे. खरा प्रश्न आहे तो इथल्या बहुजनांचा असं मी त्या ठिकाणी मानतो. मग मी माळ्यांमध्ये बसलो काय, धनगरांमध्ये बसलो काय, वंजाऱ्यांमध्ये बसलो काय, सगळ्यांची नावं घेत नाही. त्यांचा एकच सवाल असतो की आम्हाला इमानदार पुढारी का भेटत. आणि मी त्यांना असं म्हणत असतो की तुम्ही पहिल्यांदा स्वतःकडे बघितलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती. पुण्यशोक अहिल्याबाई दिये, आपण त्यांचा
कॅरेक्टरायझेशन कसं केलेलं आहे. तर इथल्या व्यवस्थेला त्या जशा पाहिजे तसं त्यांनी कॅरेक्टरायझेशन केलं. कॅरेक्टरायझेशन का त्या धार्मिक होत्या का? 100% धार्मिक. त्यांनी देवळाला मदत केली का? निश्चितपणे त्यांनी देवळाला मदत केली. तो राजेशाहीचा भाग होता. पण समाज व्यवस्थेने त्यांचं तेच अंग आपल्या समोर आणलं आणि आपणही त्यालाच पाहू. पण अहिल्याबाईंचा असणारा जो इतिहास आहे हा राज्य करण्याचा असणारा इतिहास आहे. हा राज्य करणारा इतिहास कधी आलाय का बाहेर? तर नाही. इतर जण आणत नाही म्हणून आम्ही आणत नाही. म्हणजे आम्ही कोण आहोत? तर अनुकरण करणारे आहोत. त्याच्या पलीकडे आमचा असणारा रोल नाही. अहिल्याबाईंनी बाजीरावना लिहिलेलं पत्र जर वाचलं तर भावाचा संबंध बांधतात ते, नाही असं नाही. पण तुम्ही चाल केली तर ही बहीण तुम्हाला अडवल्याशिवाय राहणार नाही हे ठणकावून त्याच पत्रामध्ये लिहिणाऱ्या अहिल्याबाईंचा असणारा इतिहास आपल्यासमोर आणला जात नाही अशी असणारी परिस्थिती. का? तो इतिहास जर आणला तर धनगर समाजामध्ये जो लढाऊ वृत्ती आहे, लढाऊ बाणा आहे, त्याला खतपाणी. आणि आज हा जर लढाऊ बाणा धनगर समाजामध्ये असता तर त्यांनी ओबीसीचा असणारा लढा हा आपल्या हातात त्या ठिकाणी घेतला असता. माळ्यांचा राज्यकर्त्याचा इतिहास नाही, पण धनगरांचा राज्यकर्त्याचा इतिहास आहे का? तर निश्चितपणे आहे. होलकरांचा इतिहास जर आपण असताना बघितला तर या ठिकाणी दिल्लीच्या बादशाहाला सर्वांचा बादशाह आणि ब्रिटिशांच्या विरोधात 1857चं बंड हे एकत्रित करण्याचा कोणी इतिहास घडवला असेल तर तो होलकरांचा इतिहास. हा उज्ज्वल इतिहास. पण हा कधीच आपल्या समोर आला, आणल्या गेलाही नाही. आणि दुर्दैव म्हणेन की आपल्यामधले असणारे जो शिकलेला आहे, इतिहासकार आहे, अमुक आहे, त्यांनी तरी आणायला हा सुरुवात केला पाहिजे. हा इतिहास महत्वाचा आहे की हा इतिहास जर आला असता तर आरक्षणाच्या संदर्भात जी काय आज कोंडी झालेली आहे त्यातून मार्ग निघाला असता. जी कोणी धनगर समाजाच्या वतीने कोर्टामध्ये गेली होती त्या सगळ्यांना 5-6 वेळा मी भेटलो आणि म्हटलं, अरे बाबा, जो लढा रस्त्यावरचा लढा असतो तो रस्त्यावरचाच लढा, जो लढा कोर्टाचा लढा तो कोर्टाचा लढा. पण त्यांचा कोर्टावरती विश्वास होता. म्हटलं, तुमचा भ्रमनिराश झाल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण आरक्षण कोर्टाला देण्याचा अधिकारच नाही. महात्म्यांनी असणाऱ्या विदर्भातल्या असणाऱ्या महादेव कोळ्यांचा उल्लेख केला. त्यांनाही तोच सल्ला मी दिला होता की कोर्ट हा
या प्रश्नाचं उत्तर देणार नाही, तर जी परिस्थिती आहे त्याच परिस्थितीचं असताना उत्तर देईल आणि त्याच्या पलीकडे जाणार नाही. आणि तेच आपण बघत असाल की सुप्रीम कोर्टाने धनगर आणि धनगट हे दोन वेगळे आहेत असा स्टॅम्प मारून मोकळा केला. आता मला लोक विचारतात की आपण पुढे काय करायचं. काय का सत्ताधाऱ्यांकडे गेला तर सत्ताधारी म्हणतो कोर्टाने दिलेत, मी थोडी कोर्टाच्या विरोधात जाऊ. आताही सरकार फार घाबरलेलं आहे मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भातलं. कारण का सर्व कुणबी यांना मराठा संबोधता येत नाही म्हणून औरंगाबाद बेंच जे आहे मुंबईतलं हायकोर्टाचं आणि दिल्लीच्या सुप्रीम कोर्टाने हे करता येणार नाही म्हणून निर्णय दिलेला आहे. हे सरकार घाबरले की उद्या आपण असणारा यांच्यापैकी कोणी असणारा कोर्टामध्ये कंटेम्पमध्ये गेलं तर आपलं सरकार जाईल. जे लढे पब्लिकली लढायचे असतात, माणसांमध्ये लढायचे असतात, मतदानाच्या माध्यमातून लढायचे असतात, ते लढे त्याच पद्धतीने लढले तर जिंकल्या जातात. अन्य कुठल्याही पद्धतीने लढा हा जिंकला जात नाही हे लक्षात. आजचं जर वर्तमानपत्र आपण जर वाचलं असेल तर आपल्याला असणारं आले असेल की तेलंगणाने ओबीसीचं असणारं आरक्षण 62% घेऊन गेले. त्याला चॅलेंज झालेलं आहे, मान्य मला त्याचं चॅलेंज झालेलं आहे. तामिळनाडूमध्ये आम्ही जेव्हा सभागृहामध्ये होतो त्यावेळेस असताना त्यांनी 70% ओबीसीचं आरक्षण घेऊन गेले आणि त्यांनी असणारं ते 9व्या शेड्यूलमध्ये घालावं म्हणून त्यांनी असणारं प्रेशर होतं. सरकार त्यांच्या मतावरती अवलंबून होतं म्हणून ते असणारं 9व्या शेड्यूलमध्ये गेलं आणि 9व्या शेड्यूलमध्ये गेल्यामुळे सुप्रीम कोर्ट त्याला आता हात लावू शकत नाही अशी असताना परिस्थिती. हा धनगर समाजाने लढा घेतला. मी महात्म्याला म्हणत होतो की तुम्हाला असणारा पहिले खासदार म्हणतात. मी त्यांना म्हटलं पण तुम्ही इलेक्टेड नाही आहात, सिलेक्टेड आहात हे लक्षात घ्या. मी गेल्या 70 वर्षाच्या कालावधीमध्ये धनगर समाज एकही लोकसभेमध्ये खासदार पाठवू शकला नाही. ही खंत बाळगली पाहिजे. आणि आम्ही का जाऊ शकलो नाही याचाही आपण अनालिसिस केलं पाहिजे. याचंही उत्तर आपण शोधलं पाहिजे की मी का जाऊ शकलो नाही. इथे हरिभाऊ शेळके नाही आहेत नांदेडचे. त्याचं उदाहरण घालून देतो कारण का हरिभाऊ शेळके मिलिटरीचे मेजर म्हणून रिटायर झालेले आहेत. त्याच्यामुळे ऑर्डर म्हटलं की ऑर्डर असतं त्यांचं असतं. तेव्हा मी त्यांना एकदा म्हटलं तुम्ही काँग्रेसमध्ये होता त्यावेळेस तिकीट मागायला कधी गेला होता. ते म्हटले 2दा गेलो. म्हटलं अनुभव काय आला. ते म्हटलं अनुभव हाच आला की पहिल्यांदा विचारलं की धनगरांची मतं किती. दुसऱ्यांदा गेलो तेव्हा सांगण्यात आलं की तुम्ही जिंकू शकत नाही. एकदा विचारलं की धनगरांची मतं किती आणि दुसऱ्यांदा सांगितलं की तुम्ही जिंकू शकत नाही आणि म्हणून त्यांना असं नाकार. मी असं म्हणेन की समाज व्यवस्थेमध्ये धनगर समाजाची राजकीय सामाजिक ओळख काय आहे. तर धनगर समाजाची सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये ओळख मी असं म्हणेन शून्य आहे. ही ओळख शून्य आहे.
आणि ही ओळख शून्य असल्यामुळे धनगर म्हणूनच तुम्हाला असताना त्या ठिकाणी बघितल्या जातात, बाजूला केल्या. आणि बाजूला गेल्यानंतर मग हळूहळू मिळालेले अधिकार कशा रीतीने काढता येतील हा त्याच्यातला. 80 ते 90 हा जो कालखंड होता, मोरारजी देसाई पंतप्रधान होते, विरोधी पक्षाचं सरकार होतं आणि ते विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये पहिल्यांदाच एका संख्येने ओबीसीचे खासदार निवडून आले. त्याच्या अगोदर नव्हते. नरेंद्र यादव म्हणून युपी मधले असणारे काँग्रेसचे असणारे त्या काळचे नेते, त्यांनी असताना काँग्रेस सोडली आणि जनता पार्टी ज्यावेळेस ती स्थापन झाली त्याच्यामध्ये सहभागी झाला. त्यांनी आणि मंडल आणि कपुरी ठाकूर या तिघांनी असताना पुढाकार घेऊन 80च्या अगोदर म्हणजे असताना सरकार आल्या 78 मध्ये त्यांनी मंडल कमिशन स्थापन करून घेतलं आणि 2 वर्षामध्ये अहवाल ठेवून ओबीसीला जे आरक्षण 1950 साली मिळालं पाहिजे होतं ते 1950 साली आरक्षण 1990 साली मिळालं अशी असणारी परिस्थिती आहे. 40 वर्ष ओबीसीला आरक्षण मिळू शकलं. आपण असणारा बाबासाहेबांनी दिलेला असणारा राजीनामा हा जर वाचला तर त्याच्यामध्ये 3 कारणं होती. त्या 3 कारणांपैकी एक कारण असं होतं की या देशातला असणारा जो इतर मागासवर्गीय म्हणजे ज्याला आपण आज ओबीसी म्हणतो, वेळेअभावी ओबीसीची यादी करता आली नाही. ती यादी करायला घेतली असती तर 1.5 वर्ष संविधान स्वीकारणं हे लांबलं असतं आणि 1.5 वर्ष ब्रिटिशांचं राज्य आपल्यावरती पुन्हा वाढलं असतं. या कारणास्तव आम्ही असताना संविधानामध्ये 340वा कलम त्या ठिकाणी अंतर्भूत करतोय आणि येणाऱ्या सरकारवरती जबाबदारी टाकतोय. ती म्हणजे त्यांनी कमिशन नेमावं आणि कमिशन नेमून इतर मागासवर्गीय कोण आहेत याची यादी त्यांनी तयार करून त्यांनाही राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सर्व्हिस याच्यामधलं आरक्षण मिळालं पाहिजे. याच्यामधलं सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु अनेक वेळा बाबासाहेबांनी कॅबिनेटमधनं प्रयत्न केला की ते कमिशन व्हावं, ते आलं नाही आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला. की ज्या सरकारला संविधान स्वीकारत असताना जे आश्वासन आपण जनतेला दिलं की आम्ही इतर मागासवर्गीयांची यादी तयार करू, निर्माण करू आणि त्यांनाही आरक्षण देऊ, ते सरकार जर स्वतःच आश्वासन अंमल करू शकत नसेल तर त्याशा सरकारमध्ये माझी राहण्याची इच्छा नाही आणि त्यांनी राजीनामा दिला अशी असणारी परिस्थिती आहे. त्यानंतर केळकर आयोग, केळकरांनी असणारी यादी तयार केली. हे आरक्षण द्यावं म्हणून त्यांनी असणाऱ्या त्या ठिकाणी मान्यताही दिली. पण अहवाल सादर करत असताना एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये त्या केळकरांनी असं म्हटलं की मी जरी अहवालामध्ये होय म्हटलं असतो तरी माझं व्यक्तिगत मत आहे की आरक्षण ओबीसीना देऊ नये. आणि केळकरांचा आयोग जो बंद पडला तो असताना मंडल कमिशनने बाहेर काढला आणि त्याची असणारी आज परिस्थिती आहे. आज ही परिस्थिती आहे.
90 साली सुद्धा तो स्वीकारत असताना एका बाजूला मंडलचा लढा चालू होता, दुसऱ्या बाजूला कमंडलचा लढा चालू होता, अयोध्येचा लढा चालू होता. बाबरी मस्जिदच्या जागी अयोध्या असली पाहिजे, राम मंदिर असलं पाहिजे म्हणून लढा सुरुवात केला. त्यावेळेसही आम्ही भारतीय जनता पक्षाला सरकारमध्ये असल्यामुळे म्हणालो की 2 महिने थांबून घ्या, हा प्रश्न आपण मिटून घेऊ आणि मग अयोध्येतला प्रश्न सुद्धा आपल्याला मिटवता येईल. परंतु अयोध्या हे निमित्त होतं, राम मंदिर हे निमित्त होतं. खरा लढा जो होता तो ओबीसीला आरक्षण मिळू नये अशी असणारी परिस्थिती. हा इतिहास जोपर्यंत आपण डोक्यात ठेवत नाही, हा इतिहास जोपर्यंत आपण डोक्यात ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला नवा इतिहास निर्माण करता येणार नाही, हे लक्षात घ्या. इतिहास काय आहे तर आरक्षण ताबडतोब मिळालं पाहिजे होतं, पण 90 सालापर्यंत आरक्षण मिळालं नाही. आणि 90 सालापासून आरक्षण मिळालं नाही. बीपी सिंग आले, त्यांचं सरकार आलं, त्यांना आग्रह धरून त्यांनी असताना तो मान्य केला. आणि मान्य केल्यानंतर आज पुन्हा आपण काय बघतो तर आपण पुन्हा असताना बघतो की ओबीसीचं आरक्षण कशा रीतीने संपेल अशी असणारी परिस्थिती आहे. सन्माननीय महात्म्या आणि इतर सगळी मंडळी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का बसू देणार नाही. ज्या क्षणाला कुणबी यामध्ये मराठा कुणबी येतो आणि कुणबी मराठा येतो असं ज्यावेळेस अमेंडमेंट केल्या जाते, दुरुस्ती केल्या जाते, त्यावेळेस अधिक भर पडली अशी असणारी परिस्थिती आहे. आणि ती अधिक परिस्थिती भर पडल्यामुळे 56 लाख सर्टिफिकेट त्या ठिकाणी देण्यात आला. आणि या 56 लाख सर्टिफिकेट मध्ये कॉम्पिटिशन होणार अगोदरच्यांबरोबर अशी असणारी परिस्थिती आहे. मी असं म्हणेन की लढला नाही तर आरक्षण संपलं म्हणून एक लक्षात घ्या. 80 साली 90 साली जो लढणारा कार्यकर्ता होता तो आज म्हणतो की आरक्षणाचे फायदे ओबीसीने घेतलेत, लाभ झालेला आहे. हा लाभ झाल्यानंतर आपला हा उन्नतीचा एक मार्ग आहे, आपला एक उन्नतीचा मार्ग आहे. या मार्गाशी स्वतःची नाळ तुका जोडत नाही. तो स्वतःशी नाळ का जोडत नाही? कारण का याच मार्गाने तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सत्तेमध्ये सुद्धा जातोय, म्हणजे प्रशासकीय सत्तेमध्ये सुद्धा जातोय आणि दुसऱ्या बाजूने राजकीय सत्तेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जातो. या दोन्ही मार्गाने तो असताना, प्रगती होत असताना तो स्वतःची असणारी नाळ या मार्गाशी का जोडत नाही? हा माझा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, हा माझा हक्काचा प्रश्न आहे आणि मी त्याच्यासाठी लढलो पाहिजे ही भूमिका. प्रत्येक वेळेस इतरांनी भांडायचं आणि आम्ही तिथे उपभोगायचं असा जो असणारा आत्ताचा जो समाज सुधारकारांचा वर्ग जो आहे तो असं म्हणतोय की ओबीसीने लढावं, त्यांचा लढा यशस्वी होईल यांची बघण्याची जबाबदारी आमची आहे. जे काय वैचारिक खाद्य पुरवायचं असेल, जे काय आंदोलनाला ताकद पुरवायची असेल, जी काही लढण्याच्या असणारा तयारी करायची असेल ती सगळी आम्ही करायला तयार आहोत. पण ओबीसी पुढे यायला तयार आहे का अशी असणारी परिस्थिती. आज लढा आपण बघितलं तर धनगर धनगर म्हणून लढतोय,
माळी जो आहे तो समता परिषदेच्या बॅनर खाली लढतोय. पण सगळेजण हे विचारले की या व्यवस्थेमध्ये धनगरही नव्हता, या व्यवस्थेमध्ये माळी नव्हता, या व्यवस्थेमध्ये वंजारी नव्हता, या व्यवस्थेमध्ये इतर ओबीसी नव्हता. त्याला व्यवस्थेमध्ये आणण्यासाठी, या व्यवस्थेमध्ये त्याचा कब्जा असला, या व्यवस्थेमध्ये त्याचा हिस्सा असला, या व्यवस्थेमध्ये जी काही धोरणं ठरतात आहेत ते धोरणं ठरवत असताना त्याचंही म्हणणं त्या ठिकाणी मांडलं गेलं पाहिजे. आणि याच्यासाठी आरक्षण हा एक मार्ग त्या ठिकाणी अवलंबला जातो. आता याच आरक्षणाशी दुजाभाव असतो. मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर नाही मिळालं, अशी जर वृत्ती असेल तर मग इथे जुन्या परिस्थितीमध्ये यायला वेळ लागणार नाही अशी असणारी परिस्थिती. मी आपल्या सगळ्यांना असं विचारणार, 1990च्या अगोदर गावागावामध्ये धनगरांमधले डॉक्टर होते का, अधिकारी वर्ग होता का? आरक्षण यातूनच ही सगळा विकास होतोय अशी असणारी परिस्थिती. आपल्याकडे बुद्धी नाही असं नाही, बुद्धिमत्ता आहे, आपण कमी आहोत का तर नाही, परंतु व्यवस्थेमध्ये जाण्याचा जो मार्ग आहे त्या व्यवस्थेमध्ये जाण्याच्या मार्गाचं आपल्याकडे साधन नाही किंवा त्या साधनावरती आपला नियंत्रण आहे का तर आपलं नियंत्रण नाही. आणि आपलं नियंत्रण नसल्यामुळे, आपला त्याच्यावरती ताबा नसल्यामुळे आपण बुद्धिमान असलो तरी किनारीच उभे आहोत अशी असणारी परिस्थिती आहे. या किनाऱ्यावरती आपण उभं राहणार नाही, या व्यवस्थेमध्ये आपण असताना येऊ आणि या व्यवस्थेमध्ये आलं पाहिजे यासाठी आरक्षण हा मार्ग त्या ठिकाणी आखलेला आहे. आणि तो आरक्षणाचा मार्ग हा जर कायम आपल्याला ठेवायचा असेल तर पहिल्यांदा आपली ओळख होणं ही अत्यंत महत्वाचं आहे. आणि ती कुठली ओळख? सामाजिक राजकीय ओळख होणं महत्वाचं आहे. धार्मिक ओळख नाही. धार्मिक ओळख तर सगळ्यांचीच आहे, धार्मिक ओळख तर सगळ्यांचीच आहे, पण सामाजिक राजकीय ओळख होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. एका धनगरांचा पंढरपूरचा असणारा मेळावा मी स्वतः बघितलेला आहे, शेगावातला बघितलेला आहे, इतर ठिकाणचे बघितलेले आहे. इलेक्शनच्या वेळेस वापर करण्यात आला आणि नंतर हवेवरती सोडण्यात आला. पुन्हा हवेवरती सुटायचं नसेल, आणि मी जसं म्हणालो की आता ज्यांनी कोर्टाची पायरी चढून ट्रायबलचं स्टेटस मिळवण्याचा मार्ग कायमचाच बंद केला अशी असणारी परिस्थिती. आता इथला असणारा ऍडमिनिस्ट्रेशन सुद्धा तुम्हाला मदत करू शकणार नाही. खोटं आश्वासन देतील की आम्ही GR काढतो, धनवट आणि धनगर एकच आहेत पण GR काढतील. तो टिकणारा नाही, तो टिकणारा नाही आणि तो मार्गही नाही अशी असणारी परिस्थिती. कुठल्याही समूहाला समान आहेत किंवा आरक्षण द्यायचं आहे याची घटनेने घालून दिलेली एक पद्धत आहे. ती पद्धत म्हणजे केंद्र शासनाने सरकारला कळायचं की आम्ही असणारा आता SC ST OBC ची यादी जी आहे ती आम्ही असणारा रिव्ह्यू करायला घेतलेली आहे, म्हणजे त्याचं निरीक्षण करायला घेतलेलं आहे. आणि हे तुम्हाला जर काही बदल करायचे असेल तर तुम्हाला बदल सुचवण्याचा अधिकार आहे. पण ते बदल सुचवताना अधिकार काय तर पहिल्यांदा कॅबिनेटचा निर्णय झाला पाहिजे.
कॅबिनेटच्या निर्णयामध्ये अमुक अमुक काय असं त्याच्यात नोंद झालं पाहिजे, त्याच्यानंतर समिती स्थापन झाली पाहिजे, त्या समितीचा असणारा अहवाल आला पाहिजे, त्या समितीचा अहवाल विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये मंजुरात त्याला मिळाली पाहिजे आणि विधानसभेला आणि विधान परिषदेने मंजुरी देऊन तो केंद्र शासनाकडे गेला पाहिजे आणि केंद्र शासनला मग नाकारण्याचा अधिकार नाही, तो मग पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी ठेवला जातो, लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये ठेवला जातो, तो तिथे स्वीकारला गेला की मग त्या ठिकाणी आपल्याला मिळतं, अशी असताना परिस्थिती आहे. मी एवढंच या ठिकाणी म्हणणार आहे की आत्ताच्या ह्याच्यामध्ये 27% जसा तेलंगणाने 62% घेऊन गेले. आपला उद्देश काय तर सरकारी सर्व्हिसेसमध्ये जाणं, शिक्षण खात्यामध्ये वाढवून घेणं आणि इतर सोयी सवलती वाढवून घेणं हा आपला असणारा हेतू आहे. तो मग या मार्गाने मिळू की त्या मार्गाने. आत्ताचा जो मार्ग ओपन राहिलेला आहे तो म्हणजे 27% चे 62% करणं, जसं इतर राज्यांनी केलेलं आहे. आणि इतर राज्यांना करणं का शक्य झालं तर तिथल्या ओबीसीने दलितांबरोबर दोस्ती केली, तिथल्या मुसलमानांबरोबर दोस्ती केली आणि सवर्णांची सत्ता उलटवून लावली. जे सवर्ण देत नव्हते अशांची असणारी सत्ता उलटवून लावली, ओबीसीची सत्ता आणली, विधानसभा स्वतःच्या ताब्यामध्ये घेतली आणि विधानसभेमध्येच त्यांनी ठराव केला की इथं असताना 62% झाले पाहिजे. आता आपली मानसिकता आपण बघितली तर बीजेपी का धर्मातला पक्ष आहे, धर्मातला पक्ष आहे, धर्म बाळगतो. पण बीजेपी वाले खंडोबाला कधी येतात का? मी तरी मोहन भागवताला कधी येताना पाहिलेलं नाही. इथे देवांची सुद्धा भांडणं आहेत हे लक्षात घ्या. बहुजनांचे आराध्य दैवत हे असणारे वेगळे आहेत आणि सवर्णांचे असणारे वेगळे आहेत हे असणारं लक्षात घ्या. बहुजनातला माणूस कुठल्याही देवाला मानतो, तो काही भेदभाव करत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. पण बीजेपी जो सवर्णांचा पक्ष आहे तो निश्चितपणे इथे असणारा भेदभाव करतो, कारण तो गावातल्या मर्यादेची कधीच पूजा करत नाही. आता मर्यादा ही काही देवी म्हणून मानल्या जाते, पण रोगराई गावामध्ये येऊ नये म्हणून तिचा असणारा पुतळा आपण त्या ठिकाणी उभा करतो. आता रोगराई येऊ नये ही सगळ्यांचीच इच्छा असते,